नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोकणातली रॉयल भाजी बनवणार आहोत, म्हणजे काजूची भाजी. आमच्याकडे कोकणातून काजू आलेले आहेत आणि आज आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत. तर ते ओले काजू क्लीन कसे करायचे, त्यातला गर कसा काढून घ्यायचा ते आपण सगळ्यात आधी बघणार आहोत. मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि माझ्याकडे खूप थोडेच काजूचे गर आहेत म्हणून मी तेल लावलंय. तुम्ही हँड ग्लोव्ज घालू शकता आणि विळीवर किंवा मग अजून कुठल्या तुमच्याकडे जे साधन असेल चिरण्याचं त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारे हे काजूचे 2 तुकडे पाडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे काजूचे 2 भाग केलेले आहेत आणि एक एक करून मी अशा सगळ्या काजूंचे 2 भाग केलेले आहेत. आता तुमच्याकडे दाबण किंवा सुरी टोकेरी जे काही असेल त्याच्याने तुम्ही हे गर काढून घ्यायचे आहेत. ही खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे, पण याच्यामध्ये हाताची खूप काळजी घ्यावी लागते. हँड ग्लोव्ज जरूर वापरा. मी खूप थोडेच काजू होते म्हणून तेल लावून हे सगळं केलेलं आहे. तुम्ही जर विळीवर चिरणार असाल ना तर विळीला पण तेल लावा, नाहीतर ह्याचा चीक आहे ना तो विळीला पण लागण्याची शक्यता असते. आणि आता त्याला आपण उकळवतोय. मी सगळे गर काढून घेतलेले आहेत आणि मी त्याला 10 मिनिटं उकळवलेलं आहे आणि पाण्यातून काढून आता मी त्याची सालं काढते. कारण हे उकळवते याच्यासाठी, कारण आहे ना याची सालं खूप इझिली निघतात, नाहीतर मग ते सालं काढण्यासाठी खूप कठीण जातं. त्याच्यामुळे 10 मिनिटं मी उकळवलंय. आता खूप इझिली ह्याची सालं निघतात की अशा प्रकारे याची सालं काढून घ्यायची. कोकणात आहे ना प्रत्येक जेवणामध्ये गोडा मसाला वापरला जातो. तर आता हा गोडा मसाला कसा करायचा हे पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. सुकं खोबरं मी 1 वाटी घेतलंय. ते चांगलं खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. गॅसचा फ्लेम जास्त मोठा ठेवू नका, नाहीतर खोबरं लगेच करपेल. छोट्या आचेवर आपण खरपूस असं खोबरं भाजून घेतोय. खोबरं असं लाल झालं ना की ते आपण काढून घ्यायचं. गोल्डन कलर येतोय. आता बघा, ह्याला गोल्डन कलर आलेला आहे. खरपूस चांगलं भाजलेलं आहे. आपण आता ह्याला काढून घेतलंय. आता आपण कांदा थोडासा भाजून घेणार आहोत. तर कांदा करपू नये याच्यासाठी आपण थोडंसं तेल घेतलं आहे. मी 1 वाटी खोबऱ्याची घेतली आहे आणि 1 मोठा कांदा घेतला आहे. कांदा तुम्ही जाड कापला तरी चालेल, कारण आपण त्याला मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत. आणि हा कांदा पण असा थोडासा गोल्डन टेक्स्चर मध्ये आपण त्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा असा आपण तेलावर खूप चांगला असा परतून घ्यायचा आहे. कांदा पण आपण मंद आचेवरच परतून घेतोय. अशा प्रकारे आपला आता गोल्डन कांदा व्हायला लागला आहे. त्याचं टेक्स्चर एकदम चेंज झालेलं आहे. आणि आता आपण हा पण काढून घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला वाटण करताना ह्याचं आपल्याला आलं आणि लसूण आणि कोथिंबीर चवीला खूप चांगली लागते. तसं आपण ह्याची मिश्रण करून घेतलं आहे मिक्सर मध्ये बारीक करून. आता आपण भाजी करूया. त्याच्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे आधी तेल गरम करते. हे फोडणीसाठीचं तेल व्यवस्थित गरम झालं की मी त्याच्यामध्ये ना लसणीच्या 2-3 पाकळ्या टाकणार आहे. ऍक्च्युली ह्या भाजीला ना लसणीचा फ्लेवर येणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे भाजी अजून खूप स्वादिष्ट लागते. त्याच्यामुळे लसूण, तिखट, गरम मसाला, हळद याच्यावर या बेसवर आपण भाजीची फोडणी देणार आहोत. लसूण चांगली तडतडते आहे. आता मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट चालत असेल त्या प्रमाणात तुम्ही 1 चमचा 2 चमचा तिखट घालू शकता. 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. यात मी लगेचच टोमॅटो घातला आहे, जेणेकरून हळद आणि तिखट आपण जे तेलावर टाकले ते करपू नये आणि ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर यावं म्हणून. आणि आपण जो आता वाटण केलं होतं, मी सांगितलं होतं की गोडा मसाला कोकणात खूप वापरतात. तो गोडा मसाला मी याच्यामध्ये मिक्स केला आहे. आणि ही ग्रेव्ही होण्यासाठी खूप छान मदत होते टोमॅटोमुळे.
त्याच्यामध्ये ना थोडस आता तेल सुटत चाललं आहे आणि तेल सुटून ही ग्रेव्ही अशी खूप छान सुंदर प्रकारे तयार झाली आहे. आता या ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलंय. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. आणि परत एकदा मिश्रण एकजीव करून घेऊया. खूप सुंदर स्वाद येतोय ह्याचा ग्रेव्हीचा. खूप सुंदर सुगंध येतोय. ह्याच्यामध्ये आपण ना थोडस पाणी टाकूया. पाणी ऍड केलंय आणि थोडस आपण वाफेवर शिजवूया, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले जे टोमॅटो आहेत ती खूप अजून चांगले शिजतील आणि ग्रेव्ही एकदम थिक होण्यास मदत होईल. 2 ते 3 मिनिटं हे फक्त मी वाफेवर शिजवले. आता बघा वरती तेलाची तरई आली आहे मस्तपैकी. आता आपण ह्याच्यामध्ये काजू ऍड करूया आणि काजू एकत्र मिक्स करून घेऊया. खूप सुंदर दिसते भाजी. टेस्टलाही खूपच सुंदर असणार आहे. आणि आता याच्यामध्ये मी बटाटे टाकते. बटाटे हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला आणि नाहीतर तुम्ही स्किप केले तरीही चालतील. अशा प्रकारे बटाटे, काजू आणि आपली ग्रेव्ही एकजीव झालेली आहे. व्यवस्थित मी ते एकजीव करून घेते. आणि आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत. तुम्हाला जर जास्त थिक ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी कमी टाका आणि जर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडस जास्त पाणी टाका. आणि 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे. हे बघा किती सुंदर दिसते भाजी. आहा. आता तुम्ही मी इकडे बटाटे चेक केलेत शिजलेत की नाही ते. बटाटे आपले खूप छान शिजलेत आणि काजूही खूप छान शिजलेत. आपण काजूला ऑलरेडी उकळून घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही, नाहीतर मग ते त्याच्यामध्ये असे वितळून जातील. वरून अशी खूप भरभरून कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरने या भाजीला खूप सुंदर चव येते, त्याच्यामुळे कोथिंबीर. आणि परत थोडस मी 2 मिनिटं वाफेवर ठेवले. वाव, खूप सुंदर सुगंध येतोय ह्याचा. अशा प्रकारे आपली रॉयल काजूची भाजी तयार आहे. या भाजीला रॉयल का म्हणतात ना, हे तुम्हाला खाल्ल्यावर नक्की कळेल. तर ही भाजी ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली.